हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची जी आपण इथं 10 इंच घेणार आहोत. तर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून आपण इथं एक बॉक्स तयार करून घेऊया. गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथं गोल गळ्याचा आकार जे आहे दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसला ओपन करून वरच्या साईडला अस्तर जे अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचा आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचं आहे. टीप आपल्याला अगदी फिनिशिंगनं मारून घ्यायचं आहे. आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर गळा जे आपण इथं कट करून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर साईडला आपण इथं गळ्याच्या कट मारून घेऊया छोटे छोटे. अस्तर आणि ब्लाउज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे अस्तर ब्लाउज पीस पलटून घेतलेला आपण इथं अगोदर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेऊया. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा गळा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला इथं खूप कन्फ्यूज होतो. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण दाब टीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं साईडचा जो एक्स्ट्रा कापड जे आहे शिलाईच्या बाहेरचा कट करून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे दोन्ही साईडला मार्किंग करून इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे याच्यावरती सुंदर असं आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी अशा प्रकारे आपण इथं 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. अर्धा इंच आपण जागा सोडून. पट्टी कशी बनवलेली हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, तुम्ही जर नवीन शिकत असाल तर. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घेऊया. पट्टीला सुई दोऱ्याने कशा प्रकारे पलटलेला आहे हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, तुम्हाला समजेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला जे आहे बाहेर काढून घेत आहोत, म्हणजे पलटून घेत आहोत आपण इथं. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे तयार करून घेतलेली आहे. आपल्याला इथं 4 पट्ट्या ज्या आहेत तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहेत कट करून घेतलेल्या आहे 4. तर ब्लाउजच्या गळ्याला अशा प्रकारे आपल्याला इथं सेट करून टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण इथं ठेवून गळ्याला टीप मारून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने आपण इथं दुसऱ्या साईडला पण टीप मारून घेऊया. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण पट्टी जी आहे सेट करून टीप मारून घ्यायचं आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर दुसरा पण पट्टी आपण इथं अशा प्रकारे सेट करून टीप मारून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा जो अजून उठून दिसतो. अशा पद्धतीने आपण 3.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला उलट्या साईडला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा. जर तुम्हाला फ्लावर बनवता येत नसेल तर फ्लावर लावण्याने आपला गळा जे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला जे आहे पलटून घेऊया. सुई दोऱ्याने अशा प्रकारे आपल्याला इथे फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सुई दोऱ्याने आपण इथं प्लेट्स मारून घेऊया. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने आपण इथं सुई दोऱ्याने गाठ मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचा जो कापड आहे आपण इथं जोडून टीप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे गोलाकारमध्ये आपण इथं फ्लावर सुंदर असं तयार करून घेतलेला आहे. फ्लावरला खालच्या साईडला लटकन बनवून घेऊया. तर बघू शकता लटकनचा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा कशा प्रकारे आपण फोल्ड करून टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ओपन करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला इथं दुसरा पण लटकन जे आहे तयार करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला लावण्यासाठी आपण लटकन जे आहे तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर गळ्याला आपण इथं लेस लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लटकन बनवलेला अशा प्रकारे सेट करून टीप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपण इथं लटकनवरती फ्लावर जे आहे ठेवून सुई दोऱ्याने आपल्याला इथं 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर फ्लावरला 2-3 वेळा आपण इथं गाठ मारून घेतलेला आहे सुई दोऱ्याने. तर फ्लावरवरती आपण इथे एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला फ्लावर अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती पण एक बटन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने डिझाईन आपला तयार झालेला आहे गोल गळ्यावरचा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.